आणि जो इलेक्शन कमिशनला सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सादर केला आहे. पण त्या फॉर्म ज्यांनी कोणी भरला आहे त्यांनी त्यात गफलती केलेल्या आहेत. खाली वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे फक्त जंत्री दिली आहे, त्यांचे पुढे पदं लिहिली नाही आहेत. त्याच्यामध्ये सुनील तटकरे पण आहेत, प्रफुल्ल पटेल पण आहेत. फक्तच कोणी केली का, मुद्दाम केली का, खरोखर सुनेत्राताईंना त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे त्यातले लोक अधिक उतावीळ झालेले आहेत. त्यातल्या लोकांना असं वाटतंय की काही करून या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण झालं पाहिजे. अद्याप त्यांच्यामध्ये जितकी भांडणं रोहित पवार यांना अपेक्षित असतील किंवा व्हावीत तेवढी झाल्याचं काही दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या पद्धतीने अंतर्गत पेस किंवा वाद निर्माण होऊ राहिला ते आपल्या समोर येत आहे. आणि नेमकं एका पत्राने जे सध्या सोशल मीडिया असो किंवा माध्यमांच्या हाती लागले त्या पत्रांमध्ये 2 पत्राचा उल्लेख आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पदाच्या संदर्भामध्ये ते पत्र आहे आणि त्यावरनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची जे त्या पदावरनं त्यांना डावललं जातंय का किंवा सुनील तटकरेंचं प्रदेशाध्यक्षपद जातंय का अशा पद्धतीच्या शंका उपस्थित केल्या जात आहे आणि तशा पद्धतीच्या बातम्या या प्रसार माध्यमांवर प्रसार केले जात आहे. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर, उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांनी धुरा आपल्या हातात घेतलेली आहे. मात्र कशा पद्धतीने ज्या पद्धतीने घडामोडी घडताय त्याकडे पाहता नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू तरी आहे काय असे प्रश्न उपस्थित होतात. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी सर आहे. जोशी सर, लेट्स मध्ये तुमचं प्रथमचं स्वागत करतो. नमस्कार. तुम्ही ते पत्र बघितलं असेल, तुमच्यापर्यंत ती माहिती आली, माध्यमांमध्ये बातम्या पण येतात. त्या पत्राचा नेमका अर्थ काय घ्यायला पाहिजे? ते खरं तर पत्र असं नाही आहे, तो एक फॉर्म आहे. आणि जो इलेक्शन कमिशनला सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सादर केला आहे. पण त्या फॉर्म ज्यांनी कोणी भरला आहे त्यांनी त्यात गफलती केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव लिहिल्यानंतर टाईप केलेलं आहे, त्याच्यानंतर खाली हाताने प्रेसिडेंट असं लिहिलं आहे, ते पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर खाली वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे फक्त जंत्री दिली आहे, त्यांचे पुढे पदं लिहिली नाही आहेत. त्याच्यामध्ये सुनील तटकरे पण आहेत, प्रफुल्ल पटेल पण आहेत आणि बाकीचे काही अनेक जे आहे ते वेगवेगळ्या पदावर आहेत पक्षामध्ये. पण प्रत्यक्षात त्या पत्रामध्ये किंवा ते जो काय फॉर्मॅट भरलेला आहे त्याच्यात त्याचा उल्लेख नाही आहे. तर हे थोडंसं उल्लेख आहे गरजेहून गरजेचं आहे. ते पण हाताने लिहिलेलं आहे. मग ह्या गोष्टी त्यांच्या गफलती झालेल्या, चुकीच्या घडलेल्या आहेत. त्याचा त्या पक्षाला त्यांची जी काही न्यायालयीन प्रकरणं चालू आहेत, म्हणजे अजित पवार यांनी जो यांच्या पक्षाला म्हणून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे जे नाव अजित पवारांना मिळालं किंवा पक्षचिन्ह मिळालं त्याच्या विरोधात शरद पवारांच्या गटाचे लोक हे न्यायालयात गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी सुरू आहे आणि जशी शिवसेनेची सुनावणी सुरू आहे तशीच यांची पण आहे. शिवसेनेची सुनावणी संपेल त्याच दिवशी लगेच आपण राष्ट्रवादीची सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयाने याआधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे ते प्रकरण कधीही बोर्डावर येऊ शकतं. ही अडचण लक्षात घेऊन ते जे कालचं जे फॉर्मॅट जो आहे तो बदला, नाहीतर त्याची आपल्याला कोर्टातल्या प्रकरणात अडचण होईल अशी चर्चा यांची जी काही कोअर कमिटीची बैठक झाली सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामध्ये अशी चर्चा झाली आणि असं समजतं की ते पत्र विड्रॉ करावं, दुसरं योग्य पत्र टाईप केलेलं चांगल्या पद्धतीचं हे सादर करावं. तर ही गफलत कोणी केली का, मुद्दाम केली का, खरोखर सुनेत्राताईंना त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित आहे का, पदाधिकारी त्यांना बदलायचे का, ही कुठली गोष्ट स्पष्ट झालेली नाही आहे. पण मला असं वाटतं की राष्ट्रवादीमध्ये घालमेल असण्यापेक्षा किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड असण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा जो पक्ष आहे त्यातले लोक अधिक उतावीळ झालेले आहेत. त्यातल्या लोकांना असं वाटतंय की काही करून या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण झालं पाहिजे. याच्यामध्ये काय कोणाचे हेतू असू शकतील की सुनेत्राताई पवार यांच्याऐवजी शरद पवारांकडे सगळं नेतृत्व जावं का, किंवा सुनेत्राताई पवारांना जे काय पद मिळालं आहे उपमुख्यमंत्रीपद हे अन्य सुप्रिया पवार म्हणा किंवा रोहित पवार यांच्याकडे जावं का, असे काही भावना शरद पवार यांच्या गटाच्या त्या नेत्यांमध्ये आहे का, असे सगळे प्रश्न आपल्यासारख्या निरीक्षकांना पडतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाही आहेत. अद्याप त्यांच्यामध्ये जितकी भांडणं रोहित पवार यांना अपेक्षित असतील किंवा व्हावीत
तेवढी झाल्याचं काही दिसत नाही आहे. घालमेल आहे किंवा शंका कुशंका असतील आणि काही मंडळी नाराज झाली असतील किंवा त्यांना कळत नसेल की काय पुढे व्हायचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे देखील चलबिचल आहे, पण ती अद्याप जशी रोहित पवार वारंवार सूचित करतायत किंवा त्यांचे पक्षाचे पदाधिकारी किंवा अन्य मंडळी, काही आमदार हे सूचित करतायत, तेवढ्या पद्धतीचं तिथे झालेलं आहे असं अद्याप दिसत नाही. पण सर, आपण जेव्हा पाहिलं अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर ज्या पद्धतीने सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट केलं गेलं, म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही की त्यांना भाजपासोबत, म्हणजे भाजपचेच ते आपण काय प्रतिनिधित्व करताय राष्ट्रवादी म्हणून, असा देखील आरोप केला जातोय. नेमकं मग यामध्ये रोहित पवार निवारण पत्रकार परिषद घेऊन देखील सगळा दोष या दोघांच्या नावावर फोडलेला पाहायला मिळतो. आहे ना, म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे ऑब्व्हियस टार्गेट झालेले आहेत. त्याचं कारण अजित पवारांच्या नंतर पक्षाचे जर दोन कोणी मोठे पदाधिकारी असतील तर हे दोघं होते. म्हणजे प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष म्हणून निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालयातलं प्रकरण असेल, या ठिकाणी पक्षाच्या वतीनं जे काय सादरीकरण असेल करायचं, हे सगळं प्रफुल्ल पटेल बघत होते दिल्लीमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आणि नंतर पक्ष म्हणून जे काय चेहरा असेल तो सुनील तटकरे होते. नेमकं ह्याच दोघांची नावं अजित पवार यांचा जो काही दुर्दैवी विमान अपघात घडला त्याच्याशी जोडली जात आहेत. कारण ते हे दोघं त्यांना भेटायचे आदल्या दिवशी 27 जानेवारीला, अशा प्रकारचं रोहित पवार सांगतायत. पण रोहित पवार यांनी बऱ्याच पद्धतीनं ते प्रकरण तापवायचा प्रयत्न केला असला तरी अद्याप त्याच्यामध्ये पुढे काय झालेलं आहे असं दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आत्तापर्यंतचा जो तपास झालेला आहे, DGCA असेल किंवा विमान संचालनालय असेल किंवा त्याची अपघाताची तपासणी करणारी सरकारची जी यंत्रणा आहे, विमान अपघातांची तपासणी करणारी, तर त्यांच्याकडनं अद्याप या प्रकरणात कुठे घातपात झालेला आहे, अपघातामध्ये विमान जे कोसळलं त्याच्यामध्ये घातपात झाला आहे किंवा अन्य काही गोष्टी घडल्या आहेत असं अद्याप कुठेही पुढे आलेलं नाही आहे. तरी देखील रोहित पवार हे त्यांचा म्हणणं आहे, त्यांनी बाजू लावून ठेवलेली आहे की त्यांना एक तो शंका आहे किंवा अनेक लोकांच्या मनात ही शंका असेल की अपघात असा कसा होऊ शकतो एखाद्या इतक्या मोठ्या नेत्याच्या विमानाला. ही शंका कायम राहणार आहे, त्याला अद्याप कोणाकडे उत्तर नाही आहे. पण गोष्टी अजून चालू आहे, तपास सुरू आहे, हा एक भाग आहे. दुसरं, मला पक्षाच्या संदर्भात असं वाटतं की कुठल्याही पक्षाचा जेव्हा मोठा नेता निधन पावतो कुठल्याही कारणामुळे, जसं इंदिरा गांधींच्यावरती गोळीबार झाला आणि त्या गेल्या, राजीव गांधी एका बॉम्बस्फोटात गेले, हे झाल्यानंतर सुद्धा पुढच्या 24 किंवा 48 तासामध्ये त्या पक्षाला एक चेहरा नेता म्हणून द्यावा लागला, दिला गेला. इंदिरा गांधींच्या नंतर तर आपल्याला माहितीच आहे की पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे अंत्यविधी केले गेले, म्हणजे इतक्या घाईत. पण हे कसं असतं की शेवटी एक प्रशासकीय यंत्रणा असते, प्रशासनाला एक चेहरा लागतो म्हणा किंवा नेतृत्व लागतं, तसंच पक्षाला देखील एक नेता लागतो, एक चेहरा लागतो. आणि ते त्यांचं जे काम असतं त्या पक्षाच्या लोकांचं, पुढचे जे असतात, एका नेत्याचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर उरलेल्या लोकांना काही जबाबदारी घेऊन पुढे काम करावं लागतं. तसं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडे प्रशासकीय म्हणा किंवा पक्षाचं नेतृत्व पुढे नेण्याची जबाबदारी होती. त्यांना जे काही योग्य वाटलं असेल, त्यांनी पक्षातल्या लोकांशी चर्चा केली असेल, सुनेत्राताईंना विचारलं आणि त्यांनी जेव्हा होकार दिला तेव्हाच तो शपथविधी 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी झाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या टाळता येण्यासारख्या नसतात. कोणाला काही वाटलं की एका मोठ्या नेत्याचं निधन झाल्यानंतर किती दिवस थांबावं, हा शेवटी तिथे जे निर्णय करणारे लोक असतात त्यांचा हा निर्णय असतो, तो त्यांनी घेतला. आता हा चूक आहे का बरोबर आहे, तर हे प्रत्येकाची बाजू असू शकते. पण झालं हे प्रशासनाच्या दृष्टीनं किंवा गोष्टी सुरळीत होण्याच्या दृष्टीने योग्य होतं असं मला वाटतं. सर, पण ज्या पद्धतीनं आता तर्क वितर्क लावले जात आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं म्हटलं जात आहे की आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना बाजूला सावरण्यासाठी आता या जे पत्र आहे, हे पत्र महत्त्वाचं ठरू शकतं. आणि त्या अनुषंगाने सुनित्रा वहिनींचं, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचे मनधरणीचा प्रयत्न या दोघांनी भेटीगाठी करून केलेला आहे. आणि मात्र त्या आणि पार्थ पवार समाधानी नाहीये, अशा देखील बातम्या सध्या माध्यमांवरती येत आहे. त्यामुळे मग म्हणजे एकंदरीत असं काही घडलं असेल का, तुम्हाला वाटतं का? मला असं अजून वाटत नाही की
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातली जी काही भूमिका आहे ती अद्याप कायम आहे, त्यात कुठे बदल झालेला नाही आहे. सुनेत्राताई पवार ह्या दिल्लीला गेले 2 दिवस आहेत, आज पण आहेत, काल पण होत्या. तर त्यांना त्यांच्या म्हणजे जे माझी माहिती आहे त्यानुसार त्यांना बारामतीला जो अर्ज भरायचा आहे त्याच्यासाठी काही NOC केंद्र सरकारकडनं त्यांचं काही राज्यसभा खासदार म्हणून काही देणं बाकी आहे का किंवा नाही आहे, अशा प्रकारच्या NOC त्यांना तिथून घेणं क्रमप्राप्त होतं, अपेक्षित होतं. त्याच्यामुळं त्या दिल्लीत गेलेल्या आहेत. त्यांची अन्य काही बैठक असतील, मीटिंग असतील, आपल्याला त्याची कल्पना नाही आहे, पण काही विशिष्ट कामासाठी त्या गेलेल्या आहेत. अशा असताना त्यांचे जे काही छायाचित्र तिथून किंवा व्हिडिओ जे आपण बघतोय त्याच्यामध्ये कुठंतरी सुनील तटकरे आणि पटेल नाही आहेत असं दिसतंय. त्यामुळे एवढ्यावरनं त्यांचं काहीतरी बिनसलं किंवा त्यांना काढून टाकलं आहे वगैरे अशा प्रकारच्या बातम्या किंवा चर्चा सुरू झालेल्या आहेत, त्या अनाठाई आहेत असं मला आत्ता वाटतं. अद्याप याच्यामध्ये अनेक गोष्टी घडायच्या आहेत. सुनेत्राताई पवार यांची स्वतःची विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना खूप मोठे बदल पक्षामध्ये अजिबात होणार नाहीत. या गोष्टी त्या स्थिर राहतील आणि काही काळानंतर त्याच्यामध्ये आपल्याला क्लॅरिटी मिळेल. पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खरोखर जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला, आपण असा विचार करूया, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं ती पदे काढून घेण्यात आली, तर पक्षाला त्याचा कितपत फटका बसू शकतो? पक्षाला बघा कसं असतं की राजकारणामध्ये एका क्षणात काहीच होत नाही आणि एखादी व्यक्ती एका पदावरनं गेला म्हणून लगेच काही पक्ष कोसळतो किंवा काहीतरी मोठं घडतं असं पण होत नाही. जर त्या पक्षाला असं वाटलं खरोखर नेतृत्वाला, म्हणजे आता या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचा आपल्या पक्षाला काहीच उपयोग नाही आहे, तर त्या निर्णय घेऊ शकतात. त्या आता पक्षाच्या सर्व नेतृत्व त्यांच्याचकडे आहे, त्यामुळे त्या घेऊ शकतात. पण त्यांच्या जागी कोणाला आणलं जाईल हा पहिला महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणजे कोणाला बाजूला करणं सोपं असतं, पण त्या जागी त्या पदावरती तितका एक महत्त्वाचा तोलामोलाचा व्यक्ती आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे का? पार्थ पवार हे अशा प्रकारची म्हणजे पार्थ पवारांचं नाव आणि छगन भुजबळांचं नाव प्रदेशाध्यक्षासाठी अशी चर्चा सध्या कानावर येत आहे. नाही, छगन भुजबळ हे नक्कीच मोठं नाव आहे. त्यांच्याकडे नेते नाहीत असं मी अजिबातच म्हणत नाही. अनेक आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले जे मोठे वरिष्ठ चेहरे जे आहेत. मुश्रीफ आहेत, भुजबळ साहेब आहेतच. भुजबळांनी पूर्वी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, राष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांची असणारी तब्येत आणि त्यांना आता असलेलं काम आपण बघतोय, ते वारंवार रुग्णालयात त्यांना जावं लागतं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कॅपेबल असणं आणि प्रत्यक्ष ती जबाबदारी घेऊन काम करणं या 2 गोष्टी आहेत. कॅपेबल भरपूर आहेत, पण आत्ता त्यांच्याकडे तशा प्रकारची जबाबदारी घेऊन पुढे जायला कोणी दिसेल. दिल्लीत तर माझ्या मते प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायी चेहरा नाही आहे. आत्ता कालांतराने एखादं नेतृत्व तयार होईल किंवा जबाबदारी पडली तर कोणीही काम करू शकेल, पण आत्ता तरी तशी काही शक्यता मला स्वतःला वाटत नाही. एकंदरीत तुम्ही म्हणजे तुम्ही ठाम ह्या वावड्याच आहे, आणि मग हे कोण करते डॅमेज कंट्रोल कोणाचं नेमकं सुरू काय वाटतं तुम्हाला? आता हा प्रश्न बरोबर आहे. तर ह्या पक्षामध्ये काहीतरी फाटाफूट व्हावी, गोंधळ व्हावा, याचा ऑब्व्हियस फायदा कोणाला होणार आहे? त्या मंडळींकडनंच हे जास्त येत आहे. तुम्ही बघा, म्हणजे ते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा जो आहे, तर त्यांच्यातले पदाधिकारी, त्यांचे प्रवक्ते, त्यांचे आमदार हे सगळं अशा प्रकारचं काही बोलत आहेत की ज्याच्यामुळे कुठेतरी गडबड होईल, गोंधळ होईल. पण अद्याप हा फक्त समाज माध्यमामध्ये किंवा माध्यमांमध्ये गोंधळाच्या बातम्या आपण देतोय. प्रत्यक्षात राजकारणामध्ये तसं काही घडताना दिसत नाहीये. म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या ज्या पद्धतीने आता त्यांची राजकारणात पाऊल, म्हणजे ज्या उपमुख्यमंत्री शपथ कामकाज सुरू केलंय, त्याला कुठे खेळ घालण्याचा प्रयत्न तर नसेल ना? असू शकेल. आता कोण काय उद्देशानं स्टेटमेंट करतं किंवा तशा प्रकारची मांडणी करतं किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न करतं, हा त्या पक्षाच्या एक रणनीतीचा भाग असतो. त्याप्रमाणे लोक खेळी करतायत. पण सुनेत्राताई पवार यांचं व्यक्तिमत्व आपण जे गेले 2 महिने महाराष्ट्रामध्ये बघतोय सामाजिक स्तरावरती, त्या अतिशय शांत आहेत, त्या गंभीर आहेत, त्या कुठल्याही प्रकारे उच्छृंखलपणे निर्णय करतात असं दिसत नाही आहे. त्या विचाराने काम करतायत, त्यामुळे त्या विचारपूर्वकच पुढची पावलं टाकतील
त्यात मला तर काही शंका वाटत नाही. धन्यवाद सर, तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. हे होते अनिकेत जोशी सर. त्यांनी म्हटलं आहे की ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाच्या फक्त वावड्या उठवल्या जात आहे, मात्र या संदर्भातला निर्णय विचारपूर्वकच आणि पक्षाला कोणताही फटका बसणार नाही या सर्वांचा विचार करूनच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे निर्णय घेतील. मात्र तुर्तास या वावड्या असल्याचं या एकंदरीत चर्चेवरून स्पष्ट होत आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.